रत्नागिरीतल्या एका कुटुंबावर काळानं अक्षरशः घाला घातला। अवघ्या 4 तासाच्या अंतरानं 2 वेगवेगळ्या अपघातामध्ये कदम कुटुंबियांवर मृत्यूनं झडप घातली। पहिल्या अपघातात तरुण मुलीचा मृत्यू झाला, तर तिचा मृतदेह घरी आणत असताना झालेल्या दुसऱ्या अपघातात आईवडिलांचाही दुर्दैवी अंत झाला। काळीच प्रवटून टाकणाऱ्या घटनेनं रत्नागिरीकर सुन्न झालेत। खेडला राहणाऱ्या कदम कुटुंबियांचा काळही आला होता आणि वेळही। गुरुवारी सकाळी धनश्री कदम ही 17 वर्षांची तरुणी सीईटीची परीक्षा देण्यासाठी रिक्षानं रत्नागिरीला आली। आपल्या मुलीचं इंजिनिअरिंगचं स्वप्न साकार करण्यासाठी वडील प्रवीण कदम आणि आई प्रियंका हे देखील तिच्यासोबत होते। पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। संगमेश्वर जवळ कदम कुटुंबाच्या रिक्षाला समोरून येणाऱ्या 4 चाकी गाडीनं जोरदार धडक दिली। यात अख्ख्या रिक्षाचा चेंदामेंदा झाला आणि धनश्री कदम हिचा दुर्दैवी मृत्यू झाला। आपल्या पोटचा गोळा काळानं हिरावून नेल्यानं तिच्या आईवडिलांचे हातपायच गळाले। अपघातानंतर धनश्रीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला। तिथून दुपारी लाडक्या मुलीचं पार्थिव घेऊन कदम कुटुंबीय खेडला निघाले। त्यांची गाडी हातखंब्याजवळील पानवल गावाजवळ आली असताना रस्त्यावर उभा असलेला जेसीबी या कारवर कोसळला। या दुर्दैवी अपघातात वडील प्रवीण कदम आणि आई प्रियंका कदम हे दाम्पत्यही जागीच ठार झालं। याशिवाय नरेश देवरुखकर यांचाही या अपघातात मृत्यू झाला। केवळ दैव बलवत्तर म्हणून कदम यांचे मित्र उमेश शेट्टी या अपघातातून थोडक्यात बचावले। मुलीचा मृतदेह आणताना तिच्या आईवडिलांचाही दुर्दैवी अंत होण्याची ही घटना सर्वांनाच चटका लावून गेली। कदम कुटुंबियांवरती आणि एकंदरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती हा एक मोठा प्रसंग आहे। एक बॉडी न्यायला आलो होतो, आज आम्हाला 3 बॉडी ह्या ठिकाणी न्याव्या लागतात। एक हरवणारी कार्यकर्ता, एक सच्चा कार्यकर्ता, रात्रीचा दिवस करणारा, या हायवेवरती होणाऱ्या अपघातांमध्ये लोकांची मदत करणारा, पोलीस स्टेशन असो, महसूल खातं असो, तहसीलदार ऑफिस असो, कुठल्याही प्रसंगाला धीरानं सामोरं जाणारा माझा कार्यकर्ता आज आमच्यातून निघून गेलेला आहे। खरं तर मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला की खेडची मनसेची टीम कायम मदतीला धावायची। याच टीममधले प्रवीण कदम हे एक शिलेदार होते। त्यांच्या मृत्यूमुळे मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। प्रत्येक क्षेत्रामध्ये तो ॲग्रेसिव्ह असायचा, हिरारीने तो भाग घ्यायचा। मग ती अपघाती मदत असून दे, कार्यक्रमामध्ये असून दे किंवा गोरगरिबांची मदत असून दे, पक्षाचा आदेश हा तडक फक्त कळत होता आणि 24 तास तो सतत जनतेच्या उपक्रमासाठी बांधलेला असायचा। जीवाला जीव देणारे आम्ही एक कार्यकर्ता हरून बसलेला। ज्या प्रवीण कदम यांनी मुंबई गोवा महामार्गावर अनेकांचे प्राण वाचवले, त्याच महामार्गावर कदम कुटुंबियांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृत्यू जणू कदम कुटुंबाचा पाठलाग करत होता की काय, अशी हळहळ आता व्यक्त केली जातीये। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।